आपला मीरा भाईंदरमध्ये सगळ्यांना माहिती आहे की इथे आपला इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया असो या आपला सोशल मीडिया असो या प्रिंट मीडिया असो आपल्याकडे खूप 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 लोक प्रकारची म्हणजे बंधू बहिणी आहे। त्यामुळे मी तुमच्या मार्फत मी विनंती करतो की आपला जे इलेक्शन आहे त्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये लोकशाहीमध्ये जोपर्यंत आपला इलेक्शनची टक्केवारी वाढत नाही तोपर्यंत ऍक्च्युअल मध्ये लोकशाहीचे जे ऍक्च्युअल हेतू आहे ते अचीव होत नाही। त्यामुळे मी तुमच्या मार्फत विनंती करतो की आपला हे जो इलेक्शन आता जे येणार आहे 15 तारखेला इलेक्शन होणार आहे आणि त्याच्या मतमोजणी 16 ला आहे। सर्वांनी मी तुमच्या मार्फत मी विनंती करतो की इलेक्शन मध्ये यावेळेस आपला इलेक्शन जो आहे जास्तीत जास्त टक्केवारी वाढून जे लोकशाहीचा ऍक्च्युअल हेतू आहे त्या अचीव करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे हे मेसेज पास करून आपला मीरा भाईंदरमध्ये जे लोकशाहीची टक्केवारी आहे ते जास्तीत जास्त करण्यामध्ये मदत करावी। थँक्यू। नमस्कार, मी मीरा भाईंदर कमिशनर राधाविनोद सोनवणे बोलतो। आपला इलेक्शन महानगरपालिकाची इलेक्शनसाठी 15/12/2025 ला राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या जाहीर केलेले आहे आणि त्या इलेक्शनची जाहीरची हिशोबाने आपला मीरा भाईंदर कॉर्पोरेशनची महानगरपालिकाची सगळे तयारी झालेली आहे। आपला मीरा भाईंदर कॉर्पोरेशनमध्ये वोटरची संख्या आहे 8,51,151 आहे। तो आपल्याकडे 95 म्हणजे उमेदवारची निवडची तयारी आहे आणि आपल्याकडे 24 प्रभाग आहे। 24 प्रभागमध्ये प्रत्येक प्रभागमध्ये 4 कॅन्डिडेटची निवड होणार आहे। फक्त एकच प्रभागमध्ये 3 कॅन्डिडेटची निवड होणार आहे। इलेक्शनची हिशोबाने आपला सगळे तयारी झालेली आहे। आपल्याकडे 7 आरओ रिपोर्टिंग झालेले आहे, त्यासोबतच 7 एआरओची पण रिपोर्टिंग झालेली आहे आणि एआरओ 2-3च्या त्याच्या पण सगळे आदेश काढलेले आहे। आणि इलेक्शनमध्ये जे पोलिंग स्टाफची आवश्यकता आहे आपला सरासरी 5845 पोलिंग स्टाफची आवश्यकता आहे। आपला ठाणे कलेक्टर ऑफिसवरून आणि पालघर कलेक्टर ऑफिसवरून आपण स्टाफची मागणी केलेली आहे। आपला ऑलरेडी स्टाफचं माहिती ठाणे ऑफिसवरून सगळे आलेले आहे आणि पालघरचे पण आलेले आहे। संध्याकाळीपर्यंत आपला स्टाफची उपस्थितीची सगळे रिपोर्ट फायनल होऊन जाईल आणि स्टाफची कमतरता होणार नाही। आणि इलेक्शनमध्ये जे आचारसंहिताची बाबत आपण एक पथक केलेले आहे ते आपला ॲडिशनल कमिशनर श्री पानपते यांना अध्यक्ष म्हणून ठेवलेले आहे आणि आपण त्याचा एक कक्ष पण तयार केलेला आहे। इलेक्शनमध्ये जे आपला फ्लाइंग स्क्वॉड टीम, व्हिडिओ व्ह्यूइंग टीम, स्टॅटिक सर्वेलन्स टीम सगळे पथक आपण एक आरओ निहाय म्हणजे एक आरओ निहाय 2 पथक केलेले आहे। त्यामुळे आपला FST जे आहे 14 FST आहे, 14 व्हिडिओ स्क्वॉड टीम आहे, 14 SST आहे, स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहे आणि VVT व्हिडिओ व्ह्यूइंग टीम म्हणून 7 केलेले आहे म्हणजे 7। तर आपला सगळे पथकची तयारी झालेली आहे आणि आपला जे मॉडेल आचारसंहिता 15 तारीखपासून आचारसंहिता लागू झाले म्हणून जे आचारसंहितामध्ये जे काही कायद्यानुसार रूलनुसार पालन करायचे त्याचे पण सगळे पालन चालूच आहे। आणि आपल्याकडे आता काय आहे की आय वुड से की आपला जे इलेक्शन बाबत आपला महानगरपालिकाची 100% तयारी झालेली आहे आणि यामध्ये आपला काहीच कमतरता नाही आहे। थँक्यू। सांगतो की ॲक्च्युअलमध्ये आपण सिंगल विंडो सिस्टम म्हणून प्रत्येक आरओ निहाय पण केलेले आहे आणि आपल्याकडे पण एक सिंगल विंडो सिस्टम महानगरपालिका मेन ऑफिसमध्ये आहे आणि एक कंट्रोल रूम पण आहे। हेल्पलाईन नंबर आणि ईमेल नंबर सगळे केलेले आहे आणि आपला इलेक्शनची पूर्ण तयारीबाबत आणि कारवाईसाठी आपला ॲडिशनल कमिशनर श्री पानपटेकडे दिलेले आणि DMC इलेक्शन सचिन बांगरकडे तो सगळे कोऑर्डिनेट करून इथूनच ते होणार आहे। सर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्र दिलेलं आहे। मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्यात पालिका कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप आहे, CCTV तपासण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। त्या संदर्भात प्रशासनाचे गंभीर आरोप केले त्यांनी। त्या संदर्भात प्रशासनाची काय भूमिका? आता काय आहे की मतदार यादीमध्ये थोडाफार इकडे तिकडे झालेले म्हणून लोकांना सांगितलेले आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने काल म्हणजे 22/12/2025 मध्ये एक आदेश पण पारित केलेले आहे। सर्व महानगरपालिका आयुक्तांनी म्हणजे जे मानलो की मतदार यादीमध्ये थोडाफार चूक आहे तो त्याचा सुमोटो या त्याचा तपासणी करून आणि पडताळणी करून त्याचा सुधार करायचे तो
करू शकतो आणि ते फायनल यादी 24 तारीखपर्यंतची मुभा दिलेली आहे, त्या हिशोबाने आपण कारवाई करणार आहे. त्यांनी विषय असं पकडला आहे का दोन रात्री तिथं घोळ झालेला आहे. पालिकेचे काही अधिकारी यांच्याशी संगनमत करून आणि आपले जो सहाय्यक अतिरिक्त आयुक्त आहेत प्रियंका राजू यांची भूमिका संचित आहे, तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. कुणी बाहेरच्या व्यक्ती मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, म्हणजे माननीय मंत्री महोदयचं असो या मान्य आमदारचं असो या कोणी नागरिकांची जे काही तक्रार आपल्याकडे येणार आहे त्या तक्रारची जे काही आपल्याकडे सादर झालेले आहे त्याचं जे काही तक्रार आहे आपण तपासणी करणार, चौकशी करणार आणि योग्य कारवाई करणार. आपण म्हणतो की थोडाफार यादीमध्ये घोळ झालेला आहे, पण लोकांचं म्हणणं आहे राजकीय नेत्यांनी काल पण गोंधळ घातला, त्यांचं म्हणणं हजारो नावं बदली इकडे तिकडे घोळ झालेला आहे. मग आपण काय म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी अगोदर पण सुरुवात पासून सांगितलेलं आहे, आपला वोटर जो आहे 8 लाख, मी पुन्हा सांगतो 8,19,151 आहे. त्यापैकी मान लो की इकडे तिकडे 5,000 4,000 झालेले आहे, तो आय वुड स्टील से ते थोडाफार आहे. पण आपल्याकडे जे तक्रार आलेले सादर झालेले आता आज सकाळीपासूनच, म्हणजे मी पण इथे 10 वाजताच्या अगोदर येऊन सगळे कोऑर्डिनेट करून जे काही तक्रार आपल्याकडे आलेले आहे त्याचं म्हणजे योग्य तपासणी करून योग्य कारवाई करण्यासाठी डायरेक्शन पण दिलेलं आहे. आज पण काल पण आपला बैठक होते, त्या बैठकमध्ये पण स्पष्ट सांगितले होते की हे अंतिम यादी आहे. बट काल आपला स्टेट निवडणूक आयोगाकडून आपल्याकडे एक आदेश आलेला आहे, त्या हिशोबाने आम्हाला उद्यापर्यंत म्हणजे जे काही सुधार करायचे त्यांचं मुभा दिले, त्या हिशोबाने आपण स्पीकिंग ऑर्डर पास करून जे काय आहे ते सुधार करणार. लोकांचं म्हणणं समजून घेणार असतं, लोकांनी सादर नाही केलं ना सर, प्रारूपवरती केलं होतं, अंतिम मध्ये घोळ झालेला आहे. अरे ते तुमचं अंतिम झाल्यानंतर पण आपल्याकडे तक्रार आले होते ना, ते सादर झालेलं आहे, असं नाही झालेलं आहे. एका प्रभागामध्ये कमीत कमी 1,500 ते 5,000 मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत आणि साहेब ते प्रारूपमध्ये त्या प्रभागात होती, पण अंतिम यादीमध्ये दुसऱ्या प्रभागात गेली. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही बोलण्यासाठी एकदम सोपं आहे, इकडे गेले तिकडे गेले. आपल्याकडे 33 ऑफिशियली 33 तक्रार झालेले आहे अंतिम यादीनंतर, त्याचं तपासणी करून आपण योग्य कारवाई करणार आहे. सर, विषय असा आहे की अतिरिक्त आयुक्तांवर गंभीर आरोप केलेले आहेत आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये ते अतिरिक्त आयुक्त पण सामील आहेत. मग अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि ते जर सामील असले तर निवडणूक निष्पक्ष कशी होईल? मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेले आहे, जे काही एलिगेशन्स केलेले त्याचे तपासणी आणि चौकशी करून जे काही योग्य आहे ते कारवाई अहवाल आल्यानंतर कारवाई करणार आहे. ठीक आहे, वेळ मर्यादा का केव्हापर्यंत आपण चौकशी करणार आणि केव्हापर्यंत त्याचं काही जे आहे निकाल काढणार चौकशीची? टाइम तरी आता काय आहे की इलेक्शन मध्ये सगळे कर्मचारी अधिकारी फक्त आपला डिपार्टमेंटचे नाही, पूर्ण ठाणे जिल्ह्याची पूर्ण MMR रिजनची जिथे महानगरपालिका इलेक्शन चालू आहे सगळे म्हणजे इलेक्शन मध्ये थोडाफार बिझी आहे. तो त्याचा होईल टाइम बाउंड मध्ये आपण करण्याची प्रयत्न पण करणार, अहवाल आल्यानंतर योग्य कारवाई करेल. तीन अधिकाऱ्यांचे स्पष्टपणे नाव लिहून गंभीर आरोप लावण्यात आलेला आहे आणि प्रियंका राजपूत यांना बळजबरी सुट्टीवर पाठवलेलं आहे असं त्याच्या पत्राचा उल्लेख आहे. तर या विषयावर आता निवडणूक आयोगाचा जो शेड्यूल आहे त्याप्रमाणे जर तुम्ही कारवाई करत असाल तर ते काही प्रारूप यादी सुधार होणारच नाहीये. अरे बाबा सकील, मी तुम्हाला स्पष्ट सांगितले, पुन्हा स्पष्ट सांगतो बाबा, हे जो आहे प्रारूप यादीबाबत नाही आहे, हे अंतिम यादीबाबत आहे. आता काल आपल्याकडे आदेश प्राप्त झालेले आहे, तो जे काही आहे आपल्याकडे तक्रार जे सादर झालेले आहे, आता पूर्ण टीम पण बसलेले आहे, आपला सगळे लिपिक आणि कर डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट पण बसलेले आहे. मी पण स्पष्ट डायरेक्शन दिलेले आहे, तिघेने तिथे बसून म्हणजे टीम म्हणून बसणार आहे, त्यानं तिघे साईन पण करणार आहे, म्हणजे लिपिक पण साईन करणार आहे, कर डिपार्टमेंटचे जे अधिकारी कर्मचारी आहे तो पण साईन करणार आहे, सिग्नेचर करणार आहे आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट पण साईन करणार आहे. मान लो की 15ची, मी उदाहरण म्हणून 15ची 16 मध्ये पाहिजे होते परंतु 15 मध्ये आहे, त्याचं व्हेरीफाय केल्याच नंतर त्यांचं सही झाल्याच नंतर DMC साईन केल्याच नंतर मी स्वतः बघून ऑर्डर पास करणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आपण नागरिकांसोबत देखील बैठक घेतली, चर्चा केली, त्याच्यामध्ये काही सूचना आल्या? आता आपण पत्रकार परिषदेमध्ये अशा काही सुधारणा घेतल्यात का, काही असे नवीन निर्णय घेतलेत का जे मतदारांसाठी फायदेशीर होणार आहे किंवा त्यांच्या सोयीचे? मतदानमध्ये काय आहे की हे प्रश्न जो तुम्ही विचारलेला आहे खूप चांगला प्रश्न आहे. आपला मेन हेतू काय आहे की तुमचं मतदान डिप्राईव्ह होऊ नये म्हणून, त्यामुळे आपला पण असा एक तयारी करणार आहे की
पोलिंगच्या दिवसमध्ये पोल डे मध्ये आपला काहीतरी आपण एक असा तयार करू शकतो का लोकांना गेलो तरी ते असिस्ट करणार राहणार आहे आणि जे प्रत्येक पक्षाने तुमचं जे 100 मीटर डिस्टन्स होऊन त्यांचं जे काही हेल्पिंग डेस्क करणार आहे, परंतु आपला महानगरपालिका मार्फत काहीतरी असिस्टन्स बूथ ठेवू शकतो का की जे येणार आहे वोटर म्हणून त्यांना मदत करू शकतो की तुमचं वोटिंग जे आहे इथे आहे की दुसरे करे आहे का, ते पण आपला विचार चालू आहे. आणि मी स्वतः पोलीस DCP आणि CP साहेब सोबत पण बोलणं ऑलरेडी झालेलं आहे. आपला तयारी एकदम व्यवस्थित तयारी करून लोकांना ज्यांचे जे वोटिंग राईट आहे ते डिप्राइव्ह नाही होऊ म्हणून आपण तयारी करणार आहे आणि सगळ्यांनी वोटिंग करण्यामध्ये आपण मदत पण करणार आहे.